सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। वक्फ बोर्ड संशोधन बिल लोकसभेत पारित झाल्याने धुळ्यात जल्लोष। वक्फ बोर्ड संशोधन बिल लोकसभेत भाजपाने पारित केल्याने धुळ्यात वक्फ बोर्ड संघर्ष समितीच्या वतीने धुळ्यात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आलाय। यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा विजय असो आदी घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आलाय। यावेळी हिरामन गवळी, अशोक यलमामे, माजी महापौर जयश्री अहिरेराव, चंद्रकांत सोनार, अनिल थोरात, पप्पू डापसे, शिवाजीराव काकडे, कमलाकर पाटील, राजू गुजराती, संतोष खंडेलवाल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे नेते, प्रगतिशील पंतप्रधान, शब्दाला जागणारे पंतप्रधान परमपूजनीय नरेंद्र मोदी साहेब यांनी शब्द दिला होता अभिवचननाम्यातून की या देशातील मुस्लिम धर्मीयांना वक्फ बोर्डाच्या नावाखाली दिलेली 9,00,000 हेक्टर जमीन ही बेकायदेशीर होती आणि ती कायदेशीर करून पुन्हा भारत सरकारच्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही। तो शब्द आज पाळण्यासाठी संसदेमध्ये आज विधेयक टाकून त्यावर चर्चा सुरू झाली आहे। धुळे शहरामध्ये 3200 ते 3300 रहिवासी आम्ही धुळे शहरात आहोत। ती जागा सुद्धा वक्फ बोर्डाने त्यांच्या नावावर केलेली आहे आणि म्हणून वक्फ बोर्ड संघर्ष समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव साजरी केलेला आहे। संसदेमध्ये बिल पास तर होईलच, परंतु अन्न महत्त्वाचं होतं आणि तो शब्द मोदी साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने पाळलेला आहे। म्हणून आम्ही या विधेयकाला पाठिंबा देऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, भारतीय जनता पार्टी आणि NDA सरकारचं आम्ही मनपूर्वक आभार मानून जल्लोष साजरी केली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक दिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।